पाहता पाहता 2023 या वर्षाची अखेर होतीये। मात्र या वर्षामध्ये अशा अनेक घडामोडी घडलेल्या आहेत आणि याच घडामोडींचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। देशासाठी 2023 हे वर्ष मोठ्या राजकीय उलथापालथींचं ठरलेलं आहे आणि 2023 च्या वर्षामध्ये नेमकं काय घडलं, त्याचे काय पडसाद पडलेले आहेत आणि या कोणत्या राजकीय नेत्यांची महत्त्वाची भूमिका 2023 मध्ये राहिलेली आहे, या सर्व गोष्टींचा हा फ्लॅशबॅक 2023 चा आढावा। 2023 या वर्षाची सुरुवात भारत जोडो यात्रा आणि देशामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या चर्चेने सुरुवात झाली। भारत जोडो यात्रा 7 सप्टेंबरला सुरुवात झाली आणि 30 जानेवारीला जम्मू काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली। राहुल गांधी यांनी काँग्रेसला नवी उभारी देण्यासाठी भारत जोडो यात्रेचं आयोजन केलं। दक्षिण भागातील सर्वच राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेचा प्रभाव पाहायला मिळाला। तामिळनाडूतील कन्याकुमारीपासून 7 सप्टेंबरला भारत जोडो यात्रेचं या ठिकाणी सुरुवात करण्यात आली आणि 30 जानेवारीला जम्मू काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेचा समारोप झाला। दरम्यान संपूर्ण दक्षिण भागातील राज्यांमध्ये भारत जोडो यात्रेचा प्रभाव पाहायला मिळाला। तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ या सर्वच राज्यांमध्ये आणि सोबतच महाराष्ट्र आणि यानंतर उत्तर भारतामध्ये देखील भारत जोडो यात्रेचा प्रभाव पाहायला मिळाला। 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या, मात्र एक राज्य सोडून दुसऱ्या सगळ्या राज्यांमध्ये काँग्रेसला यश आलेलं नव्हतं। मात्र भारत जोडो यात्रेचा काँग्रेसचा एक नवी उभारणी जी नेत्यांना हवी होती ती मिळालेली होती। जवळपास 135 ते 140 दिवसांचा हा संपूर्ण भारत जोडो यात्रेचा प्रवास होता। 7 सप्टेंबर कन्याकुमारीमधून ही निघालेली भारत जोडो यात्रा पुढे जम्मू काश्मीर 30 जानेवारीला याची सांगता झाली। जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधी यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि या ठिकाणची इमेजेस आहेत, व्हिडिओ आहेत, हे सोशल मीडियावरती आणि काँग्रेसकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल करण्यात आलेले होते। भारत जोडो यात्रेची ज्यावेळी सांगता झाली त्यावेळी राहुल गांधी यांनी एक मोठं भाषण केलेलं होतं आणि याच भाषणावेळी या भाषणाची नेहमी चर्चा झाली। त्यांनी भाजपवरती टीका केली आणि विविध अंगाने हा भाषण परिपूर्ण असल्याचं भारत जोडो यात्रेमध्ये म्हटलं गेलेलं होतं। ही संपूर्ण यात्रा काँग्रेसला एक नवी उभारी देण्यासाठी आयोजित केलेली होती आणि त्याचा दुसरा टप्पा देखील लवकरच सुरू होणार असल्याचं काँग्रेसनं म्हटलेलं आहे। दिल्लीतील मद्य घोटाळ्यामुळे आप सरकार अडचणीत आलं। मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना ईडी एका पाठोपाठ एक समन्स पाठवत आहे। मात्र केजरीवाल एकदाही ईडी समोर हजर झाले नाहीत। आता ईडीने पुन्हा एकदा केजरीवाल यांना समन्स बजावलंय, मात्र तरीही ते ईडी समोर हजर झाले नाहीये। भारतीय लोकशाहीचं मंदिर असा गौरव होणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। या नव्या इमारतीचं उद्घाटन वैदिक विधीनुसार करण्यात आलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये सेंगोलची स्थापना देखील केली। यानंतर नव्या संसदेमध्ये सर्व धर्मियांकडून प्रार्थना देखील करण्यात आली। या माध्यमातून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला। नवीन संसद ही वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। नव्या संसद भवनाच्या उभारणीसाठी तब्बल 862 कोटी रुपयांचा खर्च आला। 2023 मध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी विविध राज्यांमध्ये जाऊन मोठ्या सभा घेतल्या आणि या सभेदरम्यान राहुल गांधी यांना आपली खासदारकी गमवावी लागली। कर्नाटकमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी यांनी सभा घेतली आणि या सभेला प्रचंड गर्दी झालेली होती। मात्र या सभेमध्ये राहुल गांधी यांनी या सभेमध्ये मोदी आडनावावरून एक वक्तव्य केलेलं होतं आणि हेच वक्तव्य राहुल गांधी यांना भोवलं। गुजरात न्यायालयानं राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली। राहुल गांधी जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले, त्यांना जामीन मिळाला। मात्र या दरम्यान राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा झालेली होती। यामध्ये मोदी आडनावावरून त्यांनी हे वक्तव्य केलेलं होतं। मानहानीचा खटला त्यांच्यावरती दाखल झालेला होता। यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाली, कारण काँग्रेसनं यावेळी अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते। मात्र राहुल गांधी हे संसदेमध्ये नसल्यामुळे अनेक कोंडी ही काँग्रेसची निर्माण झालेली होती आणि यामुळे राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आणि यानंतर राहुल गांधी हे सर्वोच्च न्यायालयामध्ये गेले। सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना जामीन मिळाला आणि त्यांची खासदारकी ही परत मिळालेली होती। मात्र 2023 मधली ही महत्त्वाची घटना होती, ती म्हणजे राहुल गांधी यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आणि सोबतच त्यांची खासदारकी ही रद्द झालेली होती। ईशान्येतील 3ही राज्यांमध्ये भाजपने युतीचं सरकार स्थापन केलंय। त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आघाडीला बहुमत मिळालं, तर मेघालयात भाजपने कोनराड संगमा यांना पाठिंबा दिलाय। मेघालयमध्ये भारतीय जनता पक्षाला केवळ 2 जागा जिंकता आल्या। नागालँडमध्ये भाजप NDPPचं सरकार स्थापन झालं। नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भाजपने 60 सदस्यीय राज्य विधानसभेसाठी 40-20 या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यासह निवडणूक लढवली आणि सलग दुसऱ्यांदा सत्तेत परतले। त्रिपुरात भाजपने पुन्हा एकदा सत्ता स्थापन केल्यानंतर त्रिपुरा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार
याबद्दल चर्चा सुरू होत्या। पण या चर्चांना पूर्णविराम देत भाजप पक्षश्रेष्ठींनी माणिक साहस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली अशी घोषणा केली। कर्नाटक राज्यामध्ये सत्ता बदलाचे संकेत हे आधीच मिळालेले होते, कारण कर्नाटक राज्यामध्ये हिजाब वाद याचे पडसाद संपूर्ण देशभर राज्यभर उमटताना आपल्याला पाहायला मिळाले। ज्यावेळी कर्नाटक राज्यामध्ये भाजपची सत्ता होती त्यावेळी भाजप सरकारने एक मोठा निर्णय केला। हिजाब बंदीचा मोठा निर्णय कर्नाटक राज्यामध्ये भाजपनं सरकारने घेतला आणि यामुळेच कर्नाटक राज्यामध्ये आगामी निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचं सरकार येईल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं। ही घटना कर्नाटक राज्यामध्ये घडली की एका मुलीशी काही मुलांनी गैरवर्तन केलं आणि यानंतर भाजप सरकारनं या ठिकाणी एक मोठा निर्णय घेतलेला होता, तो म्हणजे हिजाब बंदी। ही हिजाब बंदी आता काँग्रेस सरकारनं उठवलेली आहे, मात्र त्यावेळी आगामी निवडणुकीमध्ये भाजपला यश मिळणार की नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। हा वाद पूर्ण धार्मिक पद्धतीने सुरू झालेला होता। हिजाब वाद, हनुमान चाळीसा पठण अशा विविध विषयानं या ठिकाणी ही निवडणूक रंगलेली होती। यावेळी भाजपला यश मिळेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असताना ज्यावेळी निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसला चांगल्या पद्धतीने इथे यश संपादन करता आलं। 136 जागांवरती काँग्रेसचा विजय झाला, 64 जागा ह्या भाजपला मिळालेल्या होत्या। मात्र ज्या ठिकाणी कर्नाटक राज्यामध्ये ही घटना घडली त्या घटनेचे पडसाद राज्यभर, देशभर आणि आखाती देशांमध्ये देखील पाहायला मिळाली। आखाती देशांनी देखील ह्या संपूर्ण घटनेचा निषेध नोंदवलेला होता आणि याच घटनेचा भाजपला संपूर्ण कर्नाटक राज्यामध्ये जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागलेला होता आणि यामध्ये सत्ता बदलाचे संकेत हे याच वादामुळे आधीच मिळालेले होते। देशाची राजधानी दिल्ली G20 परिषदेच्या यजमानपदासाठी सज्ज झाल्याचं आपण पाहिलं। 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीतील प्रगती मैदानाच्या भारत मंडपमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात आलं। जागतिक महासत्तांमध्ये भारताचं स्थान वेगळं असल्याचं अधोरेखित झालं। G20चं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर भारतानं सांगितलं होतं की विकसनशील देशांवर परिणाम करणारे मुद्दे परिषदेच्या अजेंड्यावर होते। G20च्या ताकदीचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो त्याच्या सदस्य देशांकडे एकत्रितपणे जगाच्या GDPच्या 80%, लोकसंख्येच्या 60% आणि जागतिक व्यापारात 75% वाटा आहे। अशा परिस्थितीत या परिषदेत घेतलेल्या निर्णयाचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो। 2023 मध्ये महत्त्वाची घटना म्हणजे 5 राज्यांच्या निवडणुका। 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये कोणाला यश मिळेल याकडे संपूर्ण सर्वच पक्षांनी तयारी केलेली होती, प्रचार सभा घेतलेल्या होत्या। 5 राज्यांमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याची स्वप्न पाहायला मिळालेली होती, मात्र ती स्वप्न दुभंगली। याचं कारण म्हणजे 5 राज्यांमध्ये 3 राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये भाजपने सत्ता काबीज केली। काँग्रेसला फक्त तेलंगणामध्ये सरकार स्थापन करता आलं। तेलंगणा हे एकमेव राज्य ज्यामध्ये काँग्रेसला आपली सत्ता काबीज करता आली। मात्र मिझोराममध्ये देखील तिथल्या स्थानिक जे पक्ष होते त्यांनी आपली सत्ता कायम राखलेली होती। तिथल्या स्थानिक पक्षाला या ठिकाणी यश मिळवण्यात या सगळे ते सक्सेस झालेले होते। मात्र इतर राज्यांमध्ये काँग्रेस भाजपमध्ये ही प्रमुख लढत होती, मात्र यामध्ये भाजपनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं। 5 राज्यांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं 2024ची लोकसभा निवडणूक ही अतिशय महत्त्वाची होती, मात्र यामध्ये भाजपनं बाजी मारली। भाजपनं 2023 मध्ये 5 राज्यांच्या निवडणुकीमध्ये 3 राज्य आपली सत्ता काबीज केलेली होती। 3 राज्यांमध्ये भाजपचं सरकार आलं। राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशमध्ये भाजपनं सरकार आणलं आणि दुसरीकडे तेलंगणामध्ये देखील भाजपनं जोरदार प्रचार सभा घेतली। केंद्रीय मंत्री या ठिकाणी आलेल्या होत्या, अनेक या ठिकाणी सभा झालेल्या होत्या आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी धार्मिक राजकारण देखील आपल्याला पाहायला मिळालं। मात्र या सगळ्यामध्ये 5 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये भाजपनं सत्ता काबीज केली, एक राज्य काँग्रेसकडे गेलं आणि दुसरं म्हणजे मिझोराम राज्यामधील स्थानिक पक्षांनी सत्ता काबीज केलेली होती। त्यामुळे 2023 मध्ये ज्या 5 राज्यांच्या निवडणुका होत्या या सर्व पक्षांसाठी महत्त्वाच्या होत्या, कारण 2024 मध्ये लोकसभा निवडणूक होती आणि या निवडणुकीच्या अनुषंगानं 5 राज्यांच्या निवडणुका हे महत्त्वाचं होतं। भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्या विरोधात महिला खेळाडूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केलेत। भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंग यांची झालेली नियुक्ती रद्दबातल करत सरकारने माजी अध्यक्ष बृजभूषण सिंग यांना धोबीपछाड केले आहे। गेल्या अनेक दिवसांपासून क्रीडा क्षेत्रात गाजणारा हा विषय आणखी चिघळण्याची वेळ आली होती। क्रीडा विकासाची धोरणे सातत्याने राबवणाऱ्या आणि खेळाडूंकडून आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरीची अपेक्षा करणाऱ्या सरकारला त्यांना कोंडीत पकडले तर होतेच, पण त्यामुळे थेट सरकारच्या प्रतिमेला धक्का लागण्याची वेळ आली होती। आगामी निवडणुकीच्या तोंडावर त्यांना आणखीन अभय देणे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी पक्षाला परवडणारे नव्हते, त्यामुळे त्यांना त्यांच्याच मैदानात पद्धतशीरपणे चिटपट केले आहे।
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधी खासदारांचं निलंबन सत्र सुरू होतं। यावेळी संसदेच्या सुरक्षेमध्ये हलगर्जीपणाबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी निवेदन करावं अशी मागणी करणाऱ्या खासदारांचं यावेळी निलंबन करण्यात आलं। 18 डिसेंबरला राज्यसभा आणि लोकसभेमधून रेकॉर्ड ब्रेक 78 खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं। 19 डिसेंबरला 49 खासदारांवर निलंबनाची कारवाई केली। यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनाही निलंबित करण्यात आलं आणि अधिवेशन संपेपर्यंत हा आकडा 146 वर गेला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहात सुरक्षा भंगाच्या मुद्द्यावरून निवेदन न केल्याने त्यांनी संसदेच्या विशेष अधिकारांचं उल्लंघन केलं असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ठामपणे सांगितलं। देशामध्ये हुकुमशाही उदयास येत असून 146 विरोधी खासदारांचं निलंबन करण्याविरोधात राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात आलं। मागील 2 वर्षाच्या तुलनेमध्ये यंदाचं वर्ष बॉलिवूडसाठी खास ठरलेलं आहे। अनेक सिनेमांनी रेकॉर्ड ब्रेक कमाई करत अनेक वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढलेत, तर दुसरीकडे अनेक सिनेमे प्रदर्शित होण्याआधीच वादग्रस्त ठरले। यामध्ये पठाण, आदिपुरुष, द केरला स्टोरी, गदर 2 अशा सिनेमांनी बंपर कमाई केली, पण हे सिनेमे वादात देखील अडकले। एकीकडे बिग बजेट सिनेमांची बॉक्स ऑफिसवरती चांगला गल्ला जमवला, तर दुसरीकडे मात्र या वर्षामध्ये बॉलिवूडमधील वादांची चांगली चर्चा रंगलेली आहे। याचाच 2023चा आढावा या बुलेटिनमधून घेऊया। 2023 ची सुरुवात झाली ती म्हणजे शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण चित्रपट म्हणजे पठाण चित्रपटाची, कारण 2023 मध्ये पठाण चित्रपट रिलीज झाला आणि ह्या रिलीज नंतर अनेक वाद निर्माण झाले। या पठाण चित्रपटामध्ये महत्त्वाचं म्हणजे बेशरम रंग हे गाणं अनेक वेळा वादग्रस्त ठरलेलं होतं। चित्रपट देखील वादग्रस्त ठरलेला होता, बायकॉट करण्याची मागणी करण्यात आलेली होती आणि या चित्रपटाला काहीसं राजकीय वळण देखील लागलेलं होतं। अनेक राजकीय नेत्यांनी हा चित्रपट बंद करण्याची, हा चित्रपट बायकॉट करण्याची मागणी केलेली होती। अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील येऊ लागलेल्या होत्या आणि जर आपण 2 ते 3 वर्षांचा जर कालावधी पाहिला तर बॉलिवूड क्षेत्रासाठी हे वर्ष आहेत हे काही खास नव्हते, कारण एकही मोठा चित्रपट आलेला नव्हता। मात्र 2023 मध्ये शाहरुख खाननं पठाण चित्रपट काढून अनेक रेकॉर्ड्स मोडलेले होते। संपूर्ण बॉक्स ऑफिसवरती जी काही कमाईची आकडेवारी होती ती पठाण चित्रपटाची सर्वात जास्त होती। मात्र पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या आधी बेशरम रंग जेव्हा हे गाणं रिलीज झालं त्या गाण्यांवरून अनेक वादंग निर्माण झाला। अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलन केली, बायकॉट करण्याची मागणी देखील करली आणि यावेळी पठाण चित्रपटाची चर्चा 2023 पासून सुरू झाली। मात्र पठाण चित्रपट ज्यावेळी रिलीज झाला बॉक्स ऑफिसवरची सर्व कमाईची आकडेवारी त्यांनी मोडून काढलेली होती आणि शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण ही जोडी पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरली। महत्त्वाचं म्हणजे पठाण चित्रपट ज्यावेळी शूटिंग करत होते त्यावेळी आर्यन खान प्रकरणाचं देखील अनेक चर्चा निर्माण झालेल्या होत्या आणि त्यामुळे पठाण चित्रपटाचं नेमकं काय होणार हे महत्त्वाचं होतं। महत्त्वाचं म्हणजे शाहरुख खान पठाण चित्रपटातून पुन्हा एकदा कमबॅक करणार होता, त्यामुळे शाहरुख खानला कशा पद्धतीने आता बॉलिवूड आणि इतर त्याचे चाहते आहेत ते कशा पद्धतीने प्रेम देणार होते हे देखील पाहणार होते। कारण 4 वर्षाच्या 3 वर्षाचा जर कालावधी पाहिला तर शाहरुख खानचा 0 नंतर कोणताही चित्रपट आलेला नव्हता, त्यामुळे शाहरुखला आणि शाहरुखच्या चाहत्यांसाठी पठाण चित्रपट अतिशय महत्त्वाचा होता। मात्र पठाण चित्रपट रिलीज झाला त्यानंतर अगदी मोठे आकडे हे पठाण चित्रपटासाठी मिळाले। अगदी संपूर्ण सिनेमा बॉलिवूडच्या पूर्ण इतिहासामध्ये पठाण चित्रपटाने जी काही कमाई केलेली होती त्याच्या आधी अशा कोणत्याही चित्रपटाने तशी कमाई केली नाही। मात्र 2023 हे वर्ष बॉलिवूडसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं, खास करून शाहरुख खानसाठी अतिशय महत्त्वाचं ठरलं, कारण याच वर्षी पठाण, डंकी आणि सोबतच जवान हे 3 चित्रपट शाहरुख खानचे रिलीज झाले। 2023 बॉलिवूडसाठी आणि शाहरुख खानसाठी खास करून महत्त्वाचा ठरला। लोकप्रिय कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी त्यांच्या कर्जत येथील सेटवरती 2 ऑगस्ट 2023ला आत्महत्या केली होती। खरं तर गळफास लावून नितीन देसाई यांनी आत्महत्या केली होती आणि या ज्या स्टुडिओमध्ये आत्महत्या केली होती त्या स्टुडिओमध्ये अनेक चित्रपटाचं चित्रीकरण सुद्धा करण्यात आलं होतं। आदिपुरुष हा सिनेमा 2023 मध्ये चर्चेत आला होता आणि या सिनेमावर मोठ्या प्रमाणात टीका देखील करण्यात आली होती। या सिनेमाकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या, मात्र बॉक्स ऑफिसवर जादू चालवण्यात हा सिनेमा कमी पडला। या सिनेमातील संवादावर टीका झाली। अभिनेता प्रभास स्टार आदिपुरुष सिनेमा सुरुवातीपासूनच वादात राहिला। या सिनेमातील डायलॉग्सवर अनेकांनी या ठिकाणी आक्षेप घेतल्या होत्या। पहिल्या 3 दिवसात हा सिनेमा जो आहे तो आपटला। सिनेमात हनुमान आणि राम यांच्या भूमिका आणि संवादाबाबत वाद निर्माण झाला होता सगळा आणि तर या सिनेमाचे दिग्दर्शक आणि लेखक जे आहे यांनी सुद्धा या सगळ्याविषयी माफी मागितली होती।
आस्कर पाठोपाठ RRR या चित्रपटातल्या नाटू नाटू गाण्यानेही आता आंतरराष्ट्रीय पुरस्कारांना गवसणी घातलेली आहे। सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनासह या गाण्याचा गायक कालभैरव याला सर्वोत्कृष्ट गायक आणि सर्वोत्कृष्ट संगीताचा पुरस्कार या सिनेमाला मिळालेला आहे। भारतीय प्रोडक्शनमध्ये बनवलेलं हे पहिलं गाणं आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळालेला होता। प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करून त्यांनी जीवनयात्रा संपवली होती। कर्जतमधल्या त्यांच्या ND स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली। त्यांच्या मृत्यूने संपूर्ण कला आणि चित्रपटसृष्टीमध्ये मोठी खळबळसुद्धा उडालेली होती। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान नितीन देसाईच्या मृत्यूचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता। नितीन देसाईवरील कोट्यवधीचं कर्ज आणि ते वसुलीसाठी तगादा असं एक कारण महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनादरम्यान आमदाराच्या भाषणामधील मुद्द्यांवरून समोर आलेलं होतं। यावर्षी मे महिन्यात अदा शर्माचा द केरला स्टोरी सिनेमा प्रदर्शित झाला। सिनेमानं कमी बजेटमध्ये मोठी कमाईही केली, पण सिनेमात दाखवण्यात आलेले सीन आणि आकड्यांबाबत मोठा वाद निर्माण झाला होता। मुस्लिम समुदायाकडून या सिनेमावर आक्षेपही घेण्यात आला होता। नितीन गडकरी भारताच्या राजकारणातील एक मोठं नाव। भारतातील रस्ते विकास आणि महामार्गासाठी सर्वाधिक काळ काम करणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची हायवे मॅन ऑफ इंडिया अशी ही ओळख आहे। देशाच्या विकासासाठी कायमच कटिबद्ध असणाऱ्या नितीन गडकरी यांच्या आयुष्यावर आधारित गडकरी हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर हे सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलंय। अभिजित मजुमदार प्रस्तुत अक्षय देशमुख फिल्म्स निर्माते या चित्रपटाचे अक्षय अनंत देशमुख निर्माते आहेत, तर या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अनुराग राजन भुसारी यांनी केलंय। उर्फी जावेद तिच्या कपड्यांमुळे सातत्याने चर्चेत असते। आता ती चित्रा वाघ यांच्याबद्दलच्या पोस्टमुळे चर्चेत आली। मुंबईच्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी बीभत्स व किळसवाने अंग प्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेदवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असं चित्रा वाघ यांनी पत्र लिहून तक्रार केली होती। या कृत्याबद्दल अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाने मागणी देखील केली होती। धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यावरील धर्मवीर हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि तुफान गाजलाही। आता लवकरच या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या सिनेमाच्या शूटिंगला आजपासून सुरुवात झाली आहे। सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय असा एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी या सिनेमात पाहायला मिळणार आहे। या सिनेमाच्या शुभारंभादरम्यान एकनाथ शिंदे म्हणाले की धर्मवीर 2 या सिनेमात मी मुख्यमंत्री म्हणून दिसणार आहे। बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा डंकी सिनेमा बॉक्स ऑफिसवरती खूप चांगली कमाई करतोय। रिलीज आधीपासूनच चर्चेत असणाऱ्या या सिनेमाची क्रेज रिलीज नंतर सुद्धा कायम आहे। शाहरुखच्या पठाण आणि जवान या सिनेमांनी 2023 गाजवलंय। आता डंकी हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवरती चांगलं कलेक्शन जमवतोय। एकीकडे हा सिनेमा बॉक्स ऑफिस गाजवत असताना दुसरीकडे किंग खानच्या आगामी सिनेमाची चाहत्यांना उत्सुकता आहे। डंकी या सिनेमाचं दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केलेलं आहे। या सिनेमाच्या माध्यमातून शाहरुख खान आणि राजकुमार हिरानी यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलंय। या सिनेमामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे, तर तापसी पन्नू आणि किंग खानची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली आहे। पंकज त्रिपाठी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान निर्माण केलंय। मैं अटल हूँ या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी हे अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका साकारणार आहेत। या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात। काही दिवसांपूर्वी मैं अटल हूँ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला। आता या चित्रपटामधील मैं अटल हूँ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलंय। रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला मैं अटल हूँ हा चित्रपट पुढील वर्षी 2019 जानेवारीला चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाची कथा भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावरती आधारित आहे। आता पंकज त्रिपाठी यांच्या मैं अटल हूँ या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात। वर्षभरातील राजकारणाचा आढावा घेऊयात या लोकशाही मराठीच्या स्पेशल रिपोर्टमधून। नमस्कार, मी एकनाथ शिंदे, महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री लोकशाहीच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो।
जे नाव या चॅनलचं आहे ते नाव व्यवस्थित ते टिकवतील, खरी लोकशाही कशाला म्हणतात हे लोकांना जाणवू देतील आणि अशाच प्रकारचं उत्तम चॅनल त्यांच्या हातून हे पुढे चालू राहावं. की जर मतांचं डिव्हिजन टाळायचं असेल तर वंचितला सोबत घ्यावं अशीच तयारी MIM बद्दल असणार आहे. त्यांची आणि आमची आयडिओलॉजी काही एकत्र येण्यासंदर्भामध्ये होईल असं मला वाटत नाही. ओवी, नांदी, अभंग, गण, गवळण. हो, मराठी म्हणजे पोवाडा, जोगवा, वाघ्या, मुरळी, गोंधळ. मराठी म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातलं शक्तीगीत. मी स्पष्ट घेत राहतो की उद्धव ठाकरे तुमच्यासाठी देशातल्या विरोधी एकजुटीचा पंतप्रधान पदाचा चेहरा. माननीय उद्धव ठाकरे दिल्लीत काही दिवस येऊन थांबण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार आहेत असं ते म्हणतात. शुभेच्छा, सदिच्छा आणि सगळ्यांना चांगली सद्बुद्धी या ठिकाणी मिळावी. तर या घडीला महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळालेलं आहे. शिंदे साहेब, स्वागत आहे लोकशाहीवरती. तुमची पहिली प्रतिक्रिया. काँग्रेसमधल्याच पक्षश्रेष्ठींमध्ये अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. डॉक्टर सुधीर तांबेच्या व्यतिरिक्त तिकीट कोणीच मागितलेलं नव्हतं. एक म्हणजे सत्तेत तांबेने तिकीट मागितलंच नव्हतं. नक्की काय कारण भाजपने शोधलेत? या पराभव नक्की कुठल्या कारणांमुळे झाला? आवर्जून सांगेल की 100% भारतीय जनता पार्टी जिंकलीच असती. जर माझ्या अजेंडाला साथ देणारा झेंडा असेल तर मी खांद्याला खांदा लावून काम करायला तयार. मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावर निवडणूक करायचा निर्णय आज घेतलेला आहे. तुम्ही बाजूला जाऊन आम्ही कुठेच काम करू शकणार नाही. उद्या अजित पवारांनी काही निर्णय घेतला तर आपल्या सेक्युलर इमेजला कुठे फरक पडायला नको असा त्याच्यामागे कुठे स्टँड आहे का? प्रिएम्प्टिव्ह मूव्ह आहे आणि अजित पवारांना फटका देण्याचा प्रयत्न आहे. इंडिया आघाडीची बैठक झाली, तुम्ही त्यात असायला हवं अशी अनेकांची इच्छा होती आणि का होऊ शकलं नाही ते तुम्ही सोनिया गांधीला विचारा. भीमराजा रे. जीवनामध्ये एक नवा प्रकाश जो आपल्याला मिळाला तो बाबासाहेबांमुळे मिळाला. लोकशाही चॅनेलचं आणि आपलं अभिनंदन करेल की तुम्ही एक अतिशय ज्वलंत अशा मुद्द्याला या ठिकाणी तोंड फोडलेलं आहे. धन्यवाद. म्हणजे सांगू शकाल प्रेक्षकांना तुम्ही किती पैसे अडकवले? 35-40 लाख रुपये हरलेलं आहे ह्याच्यात. लोकशाहीत सर्वात महत्त्वाचं सिद्धांत कुठचं असेल तर ते संवाद आहे. केवळ इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट नाही आहेत, हे महाराष्ट्राला नेक्स्ट लेवलला नेणारे प्रोजेक्ट आहेत. ते आमच्या दोघांमध्ये हात मिळवणी बरोबर झालेली आहे असं हेडलाईन तुम्हालाच देतो. त्यांच्या हातात स्टेअरिंग आहे असं बऱ्याचदा म्हणतात. फरक पडत नाही काय, आमच्या दोघांचं अंडरस्टँडिंग एकदम मजबूत आहे. पुण्यामध्ये एक अतिशय अघोरी घटना घडली. पीडितेकडून शोषण करून तिच्याकडून हा सगळा प्रकार सुरू होता. मला शिक्षा भेटावी, मला न्याय भेटावा. यामध्ये आयोग पाठपुरावा करेल, आरोपींवरती कारवाई करेल. माननीय गृहमंत्र्यांकडनं मला उत्तर अपेक्षित आहे. त्याची नोंद घेतली आणि आपण त्याच्यावर उचित कारवाई करू. म्हणजे मी कायम असं सांगतो, कसं मानतो की छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तो डोक्यात भिनवून घेण्याचा विषय आहे. इतर कुठल्याही मराठी वाहिनीवर तुम्हाला या गोष्टी बघायला मिळणार नाही, कारण हा एक मराठी कलाकाराचा, मराठी माणसाचा प्रश्न आहे. बॉलिवूडमध्ये इतकं मोठं नाव असणारा कलाकार त्याच्यावर जर ही वेळत असेल तर मुंबईतल्या सामान्य माणसाचं काय? पण अजून या 5 पैकी 2-3 तरी लोकांना अरेस्ट का नाही झाली आहे? पण त्याच्यामध्ये जर कोण गुन्हेगार असेल तर त्याला शासन आणि प्रशासन पाठीशी घालणार. मराठी शाळांमधील शिक्षकांची संख्या जी आहे ती 3000 पदांपैकी जवळपास 2000हून अधिक पदं रिक्त आहेत. लोकशाही जे मराठी चॅनल आहे त्याने काल मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांच्या स्थितीवर एक रिपोर्ट त्यांनी दाखवला. त्याची चौकशी झाली पाहिजे. लोकशाही चॅनलचा मी आभारी आहे की त्यांनी ही वस्तुस्थिती माझ्या निदर्शनाला आणलेली आहे. मी लगेच ह्याची चौकशी करेन. मनोज जरांगे यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे आणि शिष्टमंडळ जे आहे ते काही मिनिटात या ठिकाणी दाखल होईल अशी या ठिकाणी माहिती प्राप्त होतीये. फक्त एक अरविंद केजरीवालला सोडून इतर नेत्यांना कळलं नाही की तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे लोकांना. करताय तुमच्या विरोधात नरेंद्र मोदी आहे हे यांना कळत नाही अजून. इरसालगड बुधवारी रात्री भयंकर मोठी दरड आली आणि इरसालवाडीमधल्या आदिवासींची घरं जिवंत माणसांसह दरडीखाली गाडली गेली. इथे महाराष्ट्रीयन्स अलाउड नाहीयेत, मराठी माणसं इथे अलाउड नाहीयेत. महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसं अलाउड नाहीयेत. मराठीपण आपण एकत्रित येऊन साजरं करून भागणार नाही, तर याही मुद्द्यावर एकत्रित येणं काळाची गरज आहे. तुझं ते गाण्याला सुरुवात कशी झाली होती ते गाणं म्हणून दाखव.
आमच्या पप्पानी गणपती आणला, आमच्या पप्पानी गणपती आणला. खळबळजनक अशी बातमी घेऊन आम्ही लोकशाहीवरती आलोय. खरं तर काही बातम्या अशा असतात ज्या तुम्हाला बातमी म्हणून सांगाव्या का याबाबत अनेकदा पत्रकार म्हणून तुम्हाला एका द्विधा मनस्थितीत टाकतात. मनापासून लोकशाही चॅनलचं अभिनंदन करतो. त्या पत्रकारांना आणि त्या वृत्तवाहिन्यांना प्रोटेक्शन मिळणार आहे की नाही मिळणार आहे? इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्रीकडनं एक बातमी जी आम्ही दाखवली होती किरीट सोमय्या यांच्या संदर्भात 6:13 आम्हाला नोटीस आली. 6:13 ही ऑर्डर आमच्याकडे आली की तुम्हाला 7 वाजल्यापासून चॅनल बंद करायचं आहे आणि त्या सूचनांचं आम्ही तंतोतंत पालन करू. आम्ही कायद्याचं पालन करत आलो. लोकशाही चॅनलवर जो अन्याय हा झालेला आहे त्याचा मी जाहीर निषेध करते. दिल्ली हायकोर्टानं निर्णय लोकशाहीच्या बाजूने दिलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची बंदी हटवलेली आहे. शुक्रवारपासून 72 तासांच्या प्रसारण बंदीचे आदेश होते, पण 24 तासांच्या आत न्यायालयाचा जो निर्वाळा आहे तो लोकशाही मराठीच्या बाजूने लागलेला आहे. एक तर पहिलं आपलं अभिनंदन. नवीन शो आपण करत आहात. लोकशाही मराठीच्या माध्यमातून आपण पॉडकास्ट करत आहात. हीच अपेक्षा राहील की पहिलं मला आणल्यामुळे ही पण देवाकडे प्रार्थना करतो की परत 72 तास तुम्हाला थांबायला नाही लागणार. आपलं पीक डौलदार व्हावं तसेच सुदृढ असावं यासाठी शेतकरी विविध प्रकारची खतं रसायनं वापरत असतात. चोर नव्हते, डाकू होते, चिठ्ठी द्यायचे रिधुऱ्या गंग्यावर. तुम्ही बघा कधी डाकूंचं केल्याच्या नंतर रिधुऱ्या गंग्या नावाची स्टोरी कशी येते तुमच्याकडे. ते तुमचे कोण होते? माझे सख्खे काका. ते डाकू होते. डाकू. आणि त्याला मी गोल्डन पिरियड असं म्हटलं. याचे तुम्ही साक्षी आहात. जनजीवन उदरण्यासाठी सरकारचा उपयोग हा निश्चित त्या ठिकाणी झाला. जर मागं पुढे झालं तर हे शांततेत आंदोलन होईल. सरकारला झेपणारं आणि पेलणारं नसणार. हे शांततेचं युद्ध. आता याच्यात फूट पाडण्याची हिंमत नाही कोणाला. जरांगे साहेबांचं म्हणणं बरोबर आहे. माझी काय लायकी, मी तर माळी आहे. माझ्या हाताखाली एखादा मराठा काम करतो तो जातीनं मोठा आहे माझ्यापेक्षा. मराठे एक नंबर. त्यांच्या हाताखाली आपण काम करायला पाहिजे. मामांजी मला पण तुमच्यासोबत घेऊन चला ना. मला पण ऊसाच्या शेतामध्ये ऊस काढायचा आहे. मला पण पेरणी करायची आहे मामांजी, प्लीज. अरे बेटा ये ना बेटा. काय त्याच्यामध्ये? ओ माय गॉड. पहिला माणूस असेल जगात जो तुला बेटा म्हणून राहिला. बॉलिवूडमध्ये आज ज्यांच्या नावाचा डंका आहे असे सुपरस्टार रितेश विलासराव देशमुख आज आपल्या स्टुडिओत आहेत पॉडकास्टमध्ये. खरंच बऱ्याच दिवसापासून आपली चर्चा होती की ते पॉडकास्ट करायचं. तुमचे पॉडकास्ट मी पाहतो आणि खरंच खूपच अमेझिंग असतात. ऐकायला आणि पाहायला फार आवडतं. इट्स माय प्लेजर. अगदी अंतिम क्षण आलेला आहे भारत विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचचा. काही उद्या ही जेव्हा पण ही अशी शांत वाटते, ही अशी शांत. बाबासाहेब झाले म्हणून माझ्यासारखा एक मुलगा सांगलीतल्या एका खेडेगावातून आत्ता मी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या एका रेस्टॉरंटमध्ये बसून मी तुमच्याशी बोलतोय. हे जे माझ्यावर आरोप लागल्यानंतर मला भारतीय जनता पार्टीच्याच काही वरिष्ठ नेत्याकडनं माझ्याकडे 4 मुद्द्याचा एक कागद आणून दिला आणि सांगितलं याचं ॲफिडेविट तुम्ही करून द्या. बरं. मी जर ते ॲफिडेविट त्यावेळेस करून दिलं असतं तर आमचं उद्धव ठाकरे सरकार हे 3 वर्षापूर्वीच पडलं असतं. तू बिन बताई मुझे ले चल गई. पण तुम्ही एवढं छान इंट्रोडक्शन दिलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही सोडून सुद्धा या जगात एक वेगळं जग आहे. चैनल जो कभी बिकता नहीं है, लोकशाही चैनल जो सच के सिवा और कुछ दिखाता ही नहीं है. देखो ये है एडिटर टीम, यहाँ पे बैठते हैं एंकर्स. ओके, देखना चाहते हो यहाँ पे आके देखना पड़ेगा बॉस. यहाँ पे है इनपुट वाली टीम और यहाँ पे है आउटपुट वाली टीम. तुम जो भी देखते हो ये पूरे टीम का कमाल है और ये टीम तुमसे कुछ कहना चाहती है बॉस. पाहता पाहता 2023 हे वर्ष सरलं, पण हे वर्ष गाजलं ते राज्यातल्या राजकीय उलथापालथीनं. 2023 वर्षात नेमकं काय घडलं, त्याचे काय पडसाद उमटले, यात कोणत्या राजकीय नेत्यांची महत्त्वाची भूमिका होती, या सर्व गोष्टींचा हा फ्लॅशबॅक 2023चा आढावा घेऊया.
शिवसेनेमध्ये उभी फूट झाली आणि त्यानंतर दोन्ही गटात चिन्ह आणि नावासाठी लढाई सुरू झाली। आगामी काळातल्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाचं नाव आणि चिन्ह ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात। शिवसेनेच्या 2 गटातील केंद्रीय निवडणूक आयोगाच्या लढाईत ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्याचं जाहीर केलंय। निवडणूक आयोगाने निकालात म्हटलंय की 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76% मते ही शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली होती। 2023 मधील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये थेट सामना पाहायला मिळाला। यामध्ये नागपूर सारख्या भाजपच्या बालेकिल्ल्यामध्ये महाविकास आघाडीने भाजपला चारीमुंडे चित केलं। या उलट अमरावती सारखी जागा ही भाजपच्या हातातून निसटताना पाहायला मिळाली। औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीने आपला किल्ला राखला असला तरी कोकणमध्ये मात्र महाविकास आघाडीला पराभव पत्करावा लागला। या उलट नाशिक सारख्या ठिकाणीही सत्यजित तांबे सारख्या अपक्ष उमेदवाराच्या मदतीने भाजपने महाविकास आघाडीला चित केले। त्यामुळे एका अपक्ष उमेदवाराचा अपवाद वगळता इतर 4 जागांवर 3 विरुद्ध 1 असा महाविकास आघाडीने हा सामना जिंकल्याचं पाहायला मिळालं। कसबा येथील भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड येथील भाजप आमदार लक्ष्मण जगताप या दोघांच्या निधनामुळे या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या। कसबा जो भाजपचा बालेकिल्ला आहे तिथे मात्र भाजपला मोठा धक्का बसला, कारण काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव केला। तर चिंचवडमध्ये मात्र भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला। कोकणातील बारसू येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पावरून सध्या रल पेटले आहे। स्थानिकांनी या प्रकल्पाला जोरदार विरोध दर्शविला आहे, तर शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाही या प्रकल्पाला विरोध आहे। दुसरीकडे या प्रकल्पाला पहिल्यापासूनच भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीर पाठिंबा आहे। तर शरद पवार यांनी मध्यम मार्ग स्वीकारत ग्रामस्थांची चर्चा करावी, त्यांना विश्वासात घ्यावं, नंतरच हा प्रकल्प उभा करावा असंही म्हटलंय। या प्रकल्पावरूनही मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप प्रत्यारोप झालेत। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड झालं, त्यानंतर शिवसेनेतील अनेक आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेले। त्यानंतर राज्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या आमदार अपात्रता सुनावणीला सुरुवात झाली। सुरुवातीला या सुनावणीबाबत तारीख पे तारीख दिली जात होती, मात्र सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारल्यानंतर मात्र या संदर्भात या सुनावणीला वेग आला। आता या सुनावणीचा निकाल जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे। लोक माझा सांगती या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली। शरद पवारांच्या या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला। अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सभागृहातच अश्रू अनावर झाले। यानंतर मात्र शरद पवार यांनी लोकभावनेचा आदर करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा मागे घेत त्यांचा निर्णय बदलला। मात्र आजही शरद पवारांच्या या राजीनाम्या प्रकरणावरती अनेक तर्क वितर्क लावले जातात। शिवसेनेनंतर राष्ट्रवादीमध्ये सुद्धा उभी फूट पडली। अजित पवार यांच्या नेतृत्वामध्ये काही आमदारांनी भाजप आणि शिंदे गटासोबत जात सत्तेमध्ये सहभाग घेतला। अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर इतर 8 जणांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली। त्यानंतर शरद पवार गटानं खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई केली। तर त्यानंतर शिंदेंप्रमाणेच अजित पवार यांनी सुद्धा पक्ष आणि चिन्हावर दावा केलाय। मात्र या बाबतीत कायद्याची लढाई सध्या सुरू आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मागच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा खऱ्या अर्थानं चर्चेत आला तो मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवली सराटीतल्या आंदोलनानं। अंतरवलीमध्ये लाठीचार्ज झाल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर संपूर्ण राज्यातून जरांगेंना प्रचंड प्रतिसाद मिळत गेला। त्यानंतर जरांगेंनी आपल्या आंदोलनाचा धडाका सुरूच ठेवला। जरांगेंनी राज्यभर दौरे करत सभांचा धडाका लावला। सरकारलाही जरांगेंचं आंदोलन हाताळणं कालांतरानं अवघड गेलं अशी चर्चा सुरू आहे। आता तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आपला निर्धार ठाम असल्याचं म्हटलंय आणि मुंबईत उपोषणा करता येणार असून त्याकरता मेगा प्लॅन तयार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली आहे। त्या अनुषंगानं आता राज्य सरकार आगामी काळात काय पावलं उचलतंय हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। राज्यात सध्या ड्रग्ज माफिया ललित पाटील हे नाव चांगलंच चर्चेत आलं आहे।
पुण्याच्या ससून रुग्णालयातून पोलिसांच्या हातावर तुरू देऊन फरार झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। याच ललित पाटील प्रकरणी रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते। तसेच या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणात मंत्री दादा भुसे यांच्यावर खळबळजनक आरोप केले होते। ललितचं अंडरवर्ल्डशी कनेक्शन देखील समोर आलं। दंगेकर आणि राऊतांनीही यामध्ये मंत्र्यांचा सहभाग आहे असं म्हणत सरकारवर आरोप केले। या प्रकरणामध्ये ललित पाटील ताब्यात असून याबाबतची कारवाई सुरू आहे। सध्या जामिनावर बाहेर आलेले नवाब मलिक यांनी अधिवेशनामध्ये हजेरी लावली आणि त्यानंतर एका नवीन वादाला तोंड फुटलं। मलिकांवरून विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली होती। नवाब मलिक यांनी सत्ताधारी बाकांवर बसून अप्रत्यक्षरित्या महायुतीला पाठिंबा असल्याची भूमिका स्पष्ट केली। मात्र मलिकांना राष्ट्रवादीत घेण्यावरून फडणवीसांचा मात्र आक्षेप होता। नवाब मलिक यांना महायुतीत घेणं योग्य नाहीये अशा आशयाचं पत्रच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लिहिलं। या पत्रामुळे आता अजित पवार गटाची कोंडी करण्याची चर्चा होते आणि याच पत्रावरून अजित पवार गटाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय का अशा चर्चांना उधाण आलंय। 2023 या वर्षाची क्रीडाप्रेमी आवर्जून वाट पाहत होते। विशेष करून वर्ल्ड कपमुळे क्रिकेटप्रेमींचं 2023 या वर्षाकडे विशेष लक्ष होतं। तर नीरज चोप्राच्या गोल्ड मेडलसह भारताने 2023 या वर्षी खेळामध्ये घवघवीत असं यश मिळवलंय। या क्रीडा विश्वातल्या 2023चा घेऊयात फ्लॅशबॅक आढावा। कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावरती महिला कुस्तीपटूंचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे। हा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता। साक्षी मलिक, बजरंग पुनिया यांची या आंदोलनात महत्त्वाची भूमिका होती। वर्षाअखेरपर्यंत हा वाद असाच सुरू राहिला। भारतीय कुस्ती महासंघाच्या नव्या अध्यक्षांच्या निवडीवरूनही वाद झाला। दरम्यान साक्षी मलिक यांनी कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली, तर बजरंग पुनियानेही पद्मश्री पुरस्कार परत केला। त्यामुळे संपूर्ण वर्षभर कुस्ती महासंघ विरुद्ध कुस्तीपटूंचा हा वाद असाच सुरू राहिला। त्यामुळे कुस्ती महासंघ विरुद्ध कुस्तीपटूंचा हा वाद वर्षभर असाच सुरू राहिला। IPL 2024 सामन्यात चेन्नईनं निसटता विजय मिळवला आणि IPLवर 5व्यांदा आपलं नाव कोरलं। थरारक अशा या सामन्यात गुजरात विजय होणार असं वाटत असतानाच शेवटी आलेल्या रवींद्र जडेजानं फटकेबाजी करत गुजरातच्या तोंडून विजयाचा घास हिसकावला। IPL 2024 साठी खेळाडूंचा लिलाव दुबईत झाला आणि आतापर्यंतच्या IPLच्या इतिहासात मिचेल स्टार्क हा सगळ्यात महागडा खेळाडू ठरलाय। भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांनीही इंडोनेशिया ओपनचे विजेतेपदक मिळवून मात्र इतिहास रचलेला आहे। या दोघांनीही भारताला पहिल्यांदा गोल्ड मेडल मिळवून देण्याची कामगिरी या खेळातून केलेली आहे। आपण पाहतोय या दोघांचे, चिराग आणि सात्विक या दोघांचेही सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे। भारताचा ग्रँडमास्टर आर प्रधानांचा अंतिम फेरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध टायर ब्रेकरमध्ये पराभव झाला होता। या पूर्ण स्पर्धेमध्ये प्रधानांच्या अतुलनीय कामगिरीमध्ये जागतिक क्रमवारीमध्ये 2 नंबरच्या स्थानी असलेल्या हिकारू नाकामुरा आणि जागतिक क्रमवारीमध्ये 3 क्रमांकावर असलेल्या फॅबियाना कारुआना यांच्यावरील उल्लेखनीय विजयांचा समावेश होता, ज्याची पराकाष्ठा कार्लसन विरुद्धच्या अंतिम सामन्यात झाली आहे। तसेच यामुळे आता प्रधानांच्या कामगिरीने कॅनडामध्ये होणाऱ्या टोरंटो येथे होणाऱ्या कॅन्डिडेट 2024च्या स्पर्धेसाठी तो आता पात्र ठरला आहे। यामध्ये त्याची नक्की कामगिरी कशी ठरते हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 19व्या आशिया क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने श्रीलंकेचा पराभव करत सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं। भारताच्या या विजयामध्ये वेगवान गोलंदाज तिस्सा साधू हिचं महत्त्वाचं योगदान होतं। आशिया क्रीडा स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासामध्ये 3 वेळा क्रिकेटचा समावेश करण्यात आला, मात्र भारतीय क्रिकेट संघ पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये खेळत होता। हंगरीची राजधानी बुडापेस्ट येथे वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचा गोल्डन बॉय अशी ओळख असलेला भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवलाय। नीरज चोप्राने वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप फायनल 2023 मध्ये पाकिस्तानच्या नदीमचा खुर्दा उडवला। नीरज एकाच वेळी ऑलिम्पिक आणि वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड जिंकणारा जगातील दुसरा भालाफेकपटू ठरलाय। एशियन पॅरागेम स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी 100 नंबरी कामगिरी केली।
आशियाई पॅरा गेम्स 2023 मध्ये भारतीय खेळाडूंनी 111 पदकांची कमाई केली। यामध्ये 29 सुवर्ण पदकं, 31 रौप्य पदकं आणि 51 कांस्य पदकांचा समावेश आहे। या उल्लेखनीय कामगिरीसह भारतीय पॅरा ॲथलीट्सनं आशियाई क्रीडा स्पर्धेत सुदृढ शरीराच्या खेळाडूंच्या यशाला तोडीस तोड 100 पदकांचा टप्पा गाठला। आशियाई खेळामध्ये 2023 मध्ये भारताने विक्रमी 107 पदकं जिंकली आहेत। सिकंदर शेखने 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे। प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला चितपट करत त्याने हा किताब आपल्या नावावर मिळवला आहे। कुस्तीच्या पंढरीत गंगावेस तालमीत मेहनत घेणाऱ्या सिकंदर शेखने अवघ्या 5 सेकंदात 66व्या महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला आहे। अंतिम फेरीच्या लढतीत सिकंदरने प्रतिस्पर्धी शिवराज राक्षेला 22 सेकंदाला झोळी डावावर चितपट केले। वेगवान आणि आक्रमक कुस्ती खेळणाऱ्या सिकंदर पुढे शिवराजचा निभाव लागला नाही। लढतीला सुरुवात झाल्यावर अवघ्या काही सेकंदात सिकंदरने झोळी डाव घेत शिवराजला उचलून खाली घेतले आणि त्या स्थितीत शिवराजला चितपट करून विजेतेपदाचा मान मिळवला आहे। यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली। सुरुवातीपासूनच भारतीय संघ एकामागे एक सामने जिंकत अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला। त्यावेळेस सर्वांनाच वाटलं होतं की अंतिम सामना भारतच जिंकणार, मात्र अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला। त्यानंतर रोहित शर्मा हा पाणावलेल्या डोळ्यांनी जेव्हा ड्रेसिंग रूमकडे गेला आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर मात्र सोशल मीडियावर भारतीय संघासाठी सहानुभूतीची लाट पसरली। IPL 2024च्या पूर्वी मुंबई इंडियन्सने एक धक्कादायक निर्णय घेतलाय। हिटमॅन रोहित शर्माच्या ऐवजी आता कर्णधार पदाची जबाबदारी ही हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आली। या निर्णयाच्या नंतर मुंबई इंडियन्सचे चाहते मात्र चांगलेच संतापलेत। याआधी रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा विजेतेपद पटकावले, त्यामुळे सर्वात यशस्वी कर्णधार अशी रोहित शर्माची ओळख आहे। आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सने या घेतलेल्या निर्णयाच्या नंतर चाहते मात्र संतापलेत। त्यामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सला अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरू झालाय। काही चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचा झेंडा आणि जर्सी जाळतानाचे फोटो शेअर करत या निर्णयाचा विरोध केलाय। अगदी तासाभरात मुंबईचे ट्विटरवर 4 लाख आणि इंस्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्सही कमी झाले। लोकशाही मराठी, आपली लाडकी वृत्तवाहिनी। लोकशाही मराठी बाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचे व्हिडिओ रेकॉर्ड करा आणि 9619026483 या क्रमांकावर व्हिडिओ व्हॉट्सअप करा। तुमचे व्हिडिओ लोकशाही मराठीवर दाखवले जातील। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।